नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रश्न उभे राहतात ज्यांची उत्तरं आपल्याला सहज मिळत नाहीत. कधीकधी असे निर्णय समोर येतात जे घ्यायचे असतात पण मन मान्य करत नाही आणि नको म्हणत बसत नाही. असा तो काळ असतो जिथे मन प्रचंड घालमेल करत असतं. हे करू की नको, होकार द्यावा की नकार, थांबावं की पुढे जावं. मित्रांनो, अडकलेले पैसे केव्हा मिळतील की नाही, एखादं स्थळ आलं आहे पण तिथे होकार द्यावा की नाही, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न आहेत, त्यांच्या करिअरबद्दल चिंता आहे, नोकरी बदलावी की व्यवसाय सुरू करावा, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे पण ते काम होईल की नाही, असे असंख्य प्रश्न मनात कोणतेही असू शकतात. पण एक गोष्ट समान असते, मनाची अस्वस्थता. अशा वेळी आपण काय करतो? आपण आपल्या माणसाकडे जातो. घरातील सदस्य, मित्र, मैत्रिणी, ओळखीचे लोक. पण मित्रांनो, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. कोणी म्हणतं कर, कोणी म्हणतो करू नको, आणि आपण आधीच गोंधळलेले असतो. त्यामुळे अजूनच कन्फ्युजन वाढत जातं. मग अशा वेळी एक विचार मनात येतो, कोणीतरी असावं जो योग्य मार्ग दाखवेल. आणि इथेच स्वामी महाराज आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. मित्रांनो, आपण स्वामी महाराजांना आपले प्रश्न विचारू शकतो. आपल्या निर्णयासाठी त्यांची मदत मागू शकतो. आता इथे काही लोक म्हणतील, महाराज काय थोडीच स्वतः बोलतील, उत्तर कसं देतील? मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो, ठामपणे सांगतो, स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना उत्तर देतात, पण एका अटीवर. सगळ्यात आधी आपला पूर्ण दृढ आणि न डगमगणारा विश्वास असला पाहिजे. आपण मनाशी हे ठरवले पाहिजे की स्वामी महाराजांनी दिलेला निर्णय तो आपल्या मनाविरुद्ध जरी असला तरी आपण तोच निर्णय मान्य करणार आहोत. तोच निर्णय आपल्यासाठी शेवटचा निर्णय असेल. स्वामींच्या आज्ञेबाहेर आपण जाणार नाही. कारण मित्रांनो, जर स्वामींनी एखादा निर्णय नकारात्मक दिला तर तो आपल्या वाईटासाठी नसतो, तो आपल्या हितासाठीच असतो. स्वामी महाराज त्रिकालदर्शी आहेत. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व माहिती आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे स्वामींना पूर्ण माहीत असतं. म्हणूनच कधीकधी उत्तर आपल्या मनासारखं येत नाही, पण तेच उत्तर आपल्याला पुढील मोठ्या संकटातून वाचवत असतं. मित्रांनो, स्वामी महाराजांसमोर प्रश्न विचारणं हा काही खेळ नाही, ही श्रद्धेची महाराजच परीक्षा आहे. म्हणूनच जर तुमची स्वामीवर नितांत श्रद्धा असेल तरच महाराजांचा कौल घ्यावा, तरच त्यांना प्रश्न विचारावा. जर उत्तर आपल्या मनासारखं आलं तर वा छान असं म्हणायचं. पण जर उत्तर नकारात्मक आलं तर हे चुकतं आहे, असं काही नसतं, असे विचार मनात आणायचे नाहीत. मित्रांनो, चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे. आपण नित्यसेवा करतो तर आपल्या वाचनात बाळप्पा महाराजांची कथा नक्कीच येते. बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान श्री गणेश शंकराची पूजा करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा सुंदराबाईंनी महाराजांना सांगितलं की बाळप्पा महाराजांना शंकराची पूजा न करण्याची आज्ञा द्यावी, आणि महाराजांनी तशी आज्ञा दिली. पण बाळप्पांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांना वाटलं की कदाचित महाराजांनी सुंदराबाईच्या सांगण्यावरूनच ही आज्ञा दिली असावी, आणि म्हणूनच बाळप्पा महाराजांनी 2 चिठ्ठ्या टाकल्या. एका चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करावी
आणि दुसऱ्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की पूजा करू नये. जेव्हा चिठ्ठी उचलली गेली तेव्हा उत्तर आलं, पूजा मी करावी. त्या क्षणी बाळप्पा महाराजांच्या मनातील सर्व गोंधळ थांबला. त्यांनी हे उत्तर स्वामींची आज्ञा मानली आणि तोच निर्णय घेतला. मित्रांनो, आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत. स्वामी त्रिदेवांचा वास आहेत. महाराजांमध्ये स्वतः त्रिगुणांचा वास आहे आणि शंकराचं पूजन स्वामींच्याच रूपामध्ये बाळप्पा महाराजांच्या हातून होणारच होतं हे सत्य त्यांना कळलं आणि त्यांनी स्वामींची आज्ञा शिरोधार्य मानली. आता मित्रांनो, आपणही आपला प्रश्न कसा विचारायचा तेही समजून घेऊया. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्वामी समर्थांचा कौल घेताना फक्त प्रश्न विचारणं महत्त्वाचं नसतं, तर तो प्रश्न कशा भावनेने आणि कशा तयारीने विचारतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत आणि दत्त परंपरेमध्ये शुद्धता, सात्विकता आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच कौल घेण्याच्या दिवशी भक्ताने सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावं. त्यानंतर शक्यतो पांढरे, पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करावं. पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. पिवळा रंग ज्ञान, सात्विकता आणि गुरुकृपेचं प्रतीक आहे आणि भगवा रंग वैराग्य आणि भक्ती दर्शवतो. काळ्या किंवा अति गडद रंगाचे कपडे यावेळी टाळावेत, कारण स्वामी हे दत्तावतार असल्याने काळा रंग त्यांना प्रिय नाही, असं शास्त्रात आणि परंपरेत सांगितलं जातं. मित्रांनो, वस्त्र जसं महत्त्वाचं आहे तसंच पूजा ही त्याची तयारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. कौल घेण्यापूर्वी पूजेसाठी खालील साहित्य जवळ ठेवा: धूप, अगरबत्ती आणि दिवा. स्वामींसाठी गोड नैवेद्य, शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थ, कारण पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे. फुलामध्ये पिवळ्या रंगाची फुले असतील तर उत्तमच, आणि त्यासोबत तुळशीचं पत्र नक्की ठेवा. पूजेसाठी पाणी शिंपडण्यासाठी एक छोटा भांडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिठ्ठीसाठी 2 एकसारखे पांढरे कागद. मित्रांनो, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पूजास्थळाची स्वच्छता आधी करा. मूर्तीला वस्त्र जसं की कथा किंवा टोपी घालणं शुभ मानलं जातं, पण लक्षात ठेवा, कौल घेण्यासाठी ते सक्तीचे नाही. भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. पूजास्थळ स्वच्छ, शांत आणि पवित्र असावं, कारण तिथे आपण स्वामींना विचारणार असतो आणि जेव्हा ही सर्व तयारी पूर्ण होते तेव्हा आपण पुढे जाऊ चिठ्ठीद्वारे स्वामी समर्थांचा कौल घ्यावा. सर्वप्रथम आपल्याला 2 समान आकाराचे कागद घ्यायचे आहेत. संपूर्ण पांढरे किंवा प्लेन देखील चालतील, रेष असलेले देखील चालतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही कागदांची लांबी, रुंदी एकसारखी असली पाहिजे. दोन्ही कागदावर सर्वात वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. सगळ्यात खाली एका चिठ्ठीवर होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहायचं आहे. आणि मध्ये जिथे जागा राहील तिथे आपला प्रश्न विचारायचा आहे. उदाहरणार्थ, हे घर घेणं योग्य राहील का? हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? लक्षात ठेवा, प्रश्न एकच असावा. त्यानंतर दोन्ही कागदांच्या सारख्या घड्या घालाव्या. घड्या घातल्यानंतर तुमच्याकडे केंद्रातील विभूती किंवा रक्षा असेल तर ती चिठ्ठ्यांना लावायची आहे. मग त्या दोन्ही चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी ठेवायच्या आहेत. घरात मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणाजवळ ठेवा. फोटो असेल तर फोटोसमोर स्वामींच्या पायाशी ठेवा. त्यानंतर काय करायचं आहे तर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. किमान 1 माळ किंवा 5 मिनिटे नामस्मरण
तरी नक्की करा. मग स्वामींना मनापासून प्रार्थना करा, स्वामी, तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर जर घरात लहान मूल असेल तर त्याच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्या आणि जर कोणी नसेल तर स्वतः डोळे बंद करून स्वामींचं नाव घेत एक चिठ्ठी उचलायची आहे आणि जी चिठ्ठी येईल तोच निर्णय असेल. तो स्वामींचाच निर्णय आहे, तो आपल्या हितासाठीच आहे. मित्रांनो, जर उत्तर नाही आलं आणि तरीही आपण ते काम केलं तर काही दिवस सर्व ठीक वाटेल, पण पुढे चालून त्याच गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच स्वामींचीच आज्ञा मानावी, स्वामींच्या आज्ञेबाहेर जाऊ नये. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुमची स्वामीवर पूर्ण श्रद्धा असेल तरच कोणताही प्रश्न स्वामींना विचारावा. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्रायबर आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.